नमस्कार मंडळींनो, मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे. तर आज पुरी सकाळी शाळेत गेले ती. आज त्यांचा पहिला दिवस आहे. त्यांनी स्वतःची तयारी करून गेले ती. आणि बघा आता आल्यावर आपण विचारूया त्यांना त्यांचा अनुभव कसा आहे जायचा. मागं लागलेली मम्मी मला सोडायला या रोडला, मी नाही गेली, म्हणलं तुम्ही एकटेच जावं. तर बघा आता माझं काम पाणी भरून झालं. आता कपडे भांडे आणि जेवण, डाळ भात लावला आहे. तर जेवण कपडे करून घेते त्यावर, डाळ भात शिजस्तवर. चला काम करूया, का नंबर बी आला आहे. तर बघा या दोघी आल्या. बघा बॅग बिग भेटली या. पप्पाचा आत्ताच फोन आलेला, मला वरडायला लागलेले तू का गेली नाही त्यांना आणायला. होय, आता घरी जेवण नव्हतं बनवलेलं, बाहेरनंच खाऊन आलाय दोघी. आता तू सांग, मी एवढं वर खाली करून मला पोटात दुखायला लागलं. काय झालं इकडं बस, इकडं. हो कंपोज दिलं ना म्हणून भारी बॅग झालं. कमी कमी करायचं होतं म्हणून तुला काय भेटलं का? हे दीदीला भेटलं या. ही बॅग माझी आहे. बाई मस्त आहे. बघू अजून काय भेटलंय, बघू बॅग इकडं. ही छान आहे, छान वाटत आहे ना. बघा आमच्या चिवला काय काय भेटलंय. दप्तर, बुक, कलर और क्या, नोटबुक, टेक्स्टबुक, पट्टी. पट्टी तर पहिली हरवून येणार आमची चिव, ती गॅरंटी कमी येते. अजून काय, पेनचा बोर्ड. बापरे बापरे. और क्या, कपड़ा कब मिलेगा? उद्या भेटेल नाही तर. अजून काय भेटलं? राशन भेटायचं 8 किलोचं, 8 किलो काय काय भेटायचं. होय, ते मलाच आणायला लागणार आहे. चाल मला सांग कधी आणायचं, मी न्यायला. नवीन बुक भेटली. मी एकटीने 8 किलोचं नाही आणलेले घरी. आणि अजून मी जाणार ते 7वीला होती. शाळेमुळं खूप आम्हाला आधार भेटतो एवढं सारं घ्यायला. लॉकडाऊनच्या टाइम नंतर नाही झालं सगळं, काय नव्हतं घरात आहे ना. मग तांदूळ वगैरे, तांदूळ भेटलं, तेल भेटलं, सगळं भेटलं. अजून बी देतात ते लोक. बघा एवढं सामान दिलं शाळेनं. शाळेमुळं आमचं खूप आम्हाला आधार भेटतो. या शाळेत टाकल्यापासून आहे ना, नाही तर मला हा शाळेतनं एवढं सारं भेटलं आहे ना, खूप चांगलं आहे आमच्यासाठी. नाही तर आम्ही आहे ना इंग्लिश मिडियमला आहे ना, मी तो टाकलेलं ना, तर त्यांना दरवर्षी मला गहाण ठेवून सगळं घ्यायला लागायचं. पण दुसरीकडे शाळा टाकल्यापासून मला बघा सगळं तिथनं शाळेतनंच भेटतं. खूप शाळा छान आहे, माझ्या मुलींना भेटली ना. तसा अभ्यास बी भारी आहे तिथला, है ना. बघा पुरी आल्या घरी, उशीर झालं, दागदुग चाललेली. बाप्पाचा बी फोन लगेच आला, 1 वाजले, पुरी नाही आल्या म्हणून. लगेच काळजी लागते बापाला. तर बघा पप्पाला फोन करूया आपण आता. बघा त्यांना दिदीला डाळ भात बनवलेली, तुला भाकरी बनवली, त्याची म्हणली मम्मी बेसनाची पोळी बनवतो, बेसनाची पोळी बनवली. बघा हे सगळं दिदीला जेवायला वर बोलवते, या सर्वांनी जेवायला. मग भाकरी, डाळ आणि आंबा. पुरी बी बसल्यात बघा जेवायला. जेवण झालं आणि खाली आली मी. आता झोपायला. वरलाय गरम होतं आज, पाऊस नाही, हवा नाही, काय नाही. म्हटलं खाली येऊन आडवी पडली, हवा आहे बघा, पंखा चालू आहे. तिची बघा तिकडे झोपली, कशी सकाळी लवकर उठलेली. दीदी गेली क्लासला, मी पण आज म्हणलं झोपावं, कंटाळा आलाय. बघा आता झोपलेली, झोपत उठली. दीदीनं चाय बनवला, शेव. स्वामी तुझ्या नावाने फुलातून परिमळ धरवळतो. चाय वगैरे पिऊन भाजीला आणलंय, कोबीज भेटले आणि वेल भेटले. चला स्वयंपाक करूया. तर बघा जेवण झालं आहे, बसले टी व्ही बघत. हे गेला आंबा आणायला, पोरींना आंबा खायचं ती म्हणून. पिक्चर लावला, लॅपटॉपवर बघते ज्या सर्वांना आता जेवायला. बघा आता अजून जेवती. आमचं जेवण झालं, शूट करायचं होतं राहिलं. पिक्चर कोणचा लावला आहे, मस्त जुना आहे. तर बघा
झोपायला आली आहे मस्त. जा खाली, अभ्यास करायचा तर अभ्यास करण्याचा, झोप चल. बघा आता सगळी झोपली होती, चिवडी तिकडे झोपली आहे, दीदी माझ्यासंग झोपली. सर्वांना गुड नाईट. फॉलो करा, कमेंट करा.